यवतमाळ आणि उस्मानाबाद हे जिल्हे 2 वर्षात शेतकरी आत्महत्या मुक्त करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार। योग्य निर्णय घ्यायला उशीर झाला तर पुढच्या वर्षी 50% साखर कारखाने बंद पडतील, शरद पवार यांचं प्रतिपादन। आणि मान्सूनचं देशात वेळेवर आगमन होणार, हवामान विभागाचा अंदाज। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये मी अर्चना आडावतकर आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। भारतीय दुग्ध उत्पादकांना लवकरच रशियाची बाजारपेठ खुली होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत। मुखर्जी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातल्या बैठकीत झालेल्या निर्यात विषयक चर्चेनंतर परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी वार्ताहर परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। द्विपक्षीय संबंध सुधारणा, व्यापार, नागरी सहकार्य, पायाभूत सुविधा तसेच गुंतवणूक वाढ यासारख्या विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं। रशियाने युरोपातल्या कृषी आयातीवर निर्बंध लादल्यानंतर भारतीय दुग्धोत्पादकांना रशियाची बाजारपेठ खुली होण्याचे संकेत या चर्चेतून मिळाल्याची माहिती त्यांनी दिली। याबाबतचा करार लवकरच होण्याची शक्यता जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केली। कोट्यावधी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्यातल्या दोषींना राज्य सरकार कधीही पाठीशी घालणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। गोव्यात पणजी इथं आयोजित वुमन्स इकॉनॉमिक फोरम या कार्यक्रमात ते बोलत होते। राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून घोटाळ्यातली दोषी व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी प्रत्येकावर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। मेक इन महाराष्ट्र मोहिमेत सहभागी होत उद्योजकांनी राज्यात अधिकाधिक उद्योग उभारावेत असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं। यवतमाळ आणि उस्मानाबाद हे जिल्हे येत्या 2 वर्षात शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी एका प्रश्नाचं उत्तर देताना व्यक्त केला। ऊसाच्या दराबाबत निर्णय घ्यायला केंद्र आणि राज्य सरकारने उशीर केला तर पुढच्या वर्षी 50% साखर कारखाने बंद पडतील, अशी भीती माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। सातारा इथं शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ते वार्ताहरांशी बोलत होते। देशात गरजेपेक्षा जास्त साखरेचा साठा उपलब्ध आहे, त्याच्या निर्यातीविषयीचा निर्णय योग्य वेळी न घेतल्यामुळे साखर व्यवसाय आणि ऊस उत्पादक शेतकरी दोघंही अडचणीत आल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला। यंदाचा मान्सून वेळेवर म्हणजे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। यंदा मान्सूनला विलंब होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे। मात्र यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून केवळ 93% इतकाच पाऊस होणार असल्याचं भाकीत हवामान विभागाने वर्तवलंय। मान्सूनचं प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम भात शेती आणि इतर पिकांवर होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी देशात 12% कमी पाऊस झाला, याचा परिणाम धान्य, कापूस आणि तेलबियांच्या उत्पादनावर झाला होता। खरीप उत्पादनावर कमकुवत मान्सूनचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी कृषी मंत्रालयाने 580 जिल्ह्यांसाठी आकस्मिक योजना तयार केली आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक अर्थात सिडबी तसेच राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने 200 कोटी रुपयांचा भांडवल निधी उभारला आहे। सिडबीचे प्रकल्प निधी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत शर्मा यांनी रविवारी मुंबईत वृत्तसंस्थेला ही माहिती दिली। शेतीवर आधारित उद्योगांना देखील या निधीतून सुलभ वित्त पुरवठा होऊ शकेल। या निधीसाठी 75 कोटी रुपये राज्य सरकार देणार असून उरलेली रक्कम सिडबी देणार आहे। कापसाला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत असूनही जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या खरीप हंगामात कापूस लागवड करण्याकडेच कल दिसत आहे। जिल्ह्यात यावर्षी सुमारे 3 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे। अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात
सोमवार 25 मेला मान्सूनपूर्व कृषी मेळावा होणार आहे. वातावरणात सध्या होत असलेल्या बदलांचा विचार करून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कोणती पिकं घ्यावीत याविषयी कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाच्या डॉक्टर के.आर. ठाकरे सभागृहात 25 मेला दुपारी 12 वाजता या मेळाव्याची सुरुवात होईल. शेतकऱ्यांच्या हिताच्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचवायला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला आहे. कृषी विभागाच्या वतीने पुण्यात नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांची योग्य अंमलबजावणी होत नाही. या योजनांच्या माहितीच्या अभावामुळे शेतकरी लाभांपासून वंचित राहत असल्याचं निदर्शनास आलंय असं ते म्हणाले. म्हणून असा दोषी अधिकारी कारवाईला पात्र ठरेल असं गिरीश बापट म्हणाले. आता पाहूया बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल दर 1425, किमान दर 1280 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी 1211, 1121, बाजरी 1175, 1125, वांगी 1200, 600, कारलं 2500, 1500, भेंडी 1200, 1000, आंबा 4000, 2500, टरबूज 600, 300 आणि केळी 300 आणि 150. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलाय. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहतील असा इशारा वेधशाळेने दिलाय. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 28 अंश सेल्सिअस. पुणे 39, 20 अंश सेल्सिअस. औरंगाबाद 39, 26. नागपूर 43, 29. सोलापूर 39, 26 आणि नाशिक 38 आणि 21 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषी विषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी असा आहे कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढच्या कृषी वार्तांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.